नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आत्ता आहे हरियाणामध्ये. आपल्यासोबत आहेत नानांनी आत्ता 12 म्हशी घेतलेल्या आहेत. म्हशींची खरेदी जवळजवळ झालेली आहे सगळी. तर म्हशी कशा घेतल्यात, काय घेतल्यात, किती लिटरच्या घेतल्यात, बरं म्हशी घेतल्यापासून ते शेवटपर्यंत नानांचा अनुभव कसा आहे, म्हशी दूध किती देतात, बरं किती वेळ त्याच्या घेतल्यात, काय रेंजमध्ये घेतल्यात, ते सगळं आपण आता नानांकडून ऐकू. नाना नमस्कार. नमस्ते. नाना तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय मुरलीधर चव्हाण, आणि गाव कोणतं आपलं? पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरं नाना, पहिल्या म्हशी किती आहेत तुमच्याकडं? माझ्याकडे पहिल्या 22 म्हशी आहेत. 22 आहेत का? सगळ्या हरियाणा? सगळे हरियाणा. बरं, आता ह्या ज्या म्हशी घेतल्यात ह्या काय लिटरच्या म्हशी आहेत? आता म्हशी आहेत त्या 14+. 14+ आहेत का? 14 ते लास्ट आहे 18ची. 18 पिळून घेतलेली आहे. बरं. 2-3 टाइम पिळून स्वतः खात्री करून घेतलेल्या म्हशी आहेत. नाना अनुभव कसा आला हरियाणामध्ये तुम्हाला? आपण स्वतः घेतल्यामुळे चांगला आहे अनुभव. बरं, म्हशी कोणाच्या भरोश्यावर म्हशी घेतल्या नाहीत. शेतकऱ्यांकडून फिरून म्हशी घेत? शेतकऱ्याकडून, व्यापाऱ्याची म्हैसच घेतली नाही कुठली. बरं, व्यापाऱ्याकडून म्हशी न घेण्याचं काय तुम्हाला काय असं वाटलं की बाबा व्यापाऱ्याकडून न घेता शेतकऱ्याकडून फिरून म्हशी घ्यावं की फिरून माल घ्यावं? व्यापारी काय आपल्याला दावण्यासाठी दूध प्रत्येक वेळेस सकाळचं दूध सकाळी कमी काढणार, संध्याकाळी ज्यादा दावणार, संध्याकाळी काहीतरी करणार. आणखीन काही जण दूध चढवते ती उलट सुधीक आणखीन. हा, म्हणजे हा तुमचा वैयक्तिक आलेला अनुभव? हो. बरोबर. कारण रेडकुशुल्ले की सिरियलने दूध दुशिंदा चढवा येतं मसरांना, त्यामुळे परत मी तुम्हाला तेवढंच दूध मिळणार. बरं, आता आपण स्वतः बघतो ना काय करते ते. आता म्हणतात उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये रेट वाढलेत, असं काय अनुभव आला? रेट वाढले ते सध्या उन्हाळ्यामुळे. वाढलेत ना? मग त्याचं पहिल्यात जून जुलै ऑगस्टच्या म्हशी आहेत त्या आता 25-20-25 हजार म्हैस ज्यादा लागते आता. हा ना? हा. आणि दुधाच्या असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये की उन्हाळ्यामध्ये म्हैस घेतली की ती म्हैस दूध कमी देते, असा काय अनुभव आहे का तुम्हाला? आता आला का 12 म्हशी पिळताना की बाबा? नाही, काय सुधी अनुभव नाही. कमी नाही आला काय. कमी मध्ये नाही काय? नाही. बरं, आता ज्या 12 म्हशी घेतल्यात तुम्ही त्यातली थोडीशी माहिती देता का? हा. ह्या म्हशीची माहिती सांगा थोडी, की कितीला घेतली ही म्हैस? ही म्हशी घेतली आपण 1,72,000ला. 1,72,000. हा. एक इथं. आणि 2 टायमाची पिळून घेतली. 17 लिटर दूध दिलंय त्याने. 17 लिटर? हा. बर. आणि किती वेळ येतालाय काय? म्हैस आहे तिसऱ्या येताची. तिसऱ्या येताची. सर जी एक बार खोलो भैंस. ही म्हैस बघा, 1,72,000 रुपयाला म्हैस घेतली. म्हशीला नाना किती टाइम पिळली तुम्ही? 3 वेळा पिळली आपण. दूध किती आहे तिला? 17 लिटर. 17. हा. पहिले एकदा काढलं, दुसऱ्यांदा 2 सकाळ संध्याकाळ काढलंय दूध. बर. पुढे चला आता. नाना ह्या म्हशीबद्दल सांगा. किती वेळ त्याची? निकालो बाहेर. तिसऱ्या येताची म्हैस आहे. तिसऱ्या येताला? हा. दूध किती पिळून घेतले तुम्ही हिचं? हिचं 15 पिळून घेतले आपण. 15? हा. खाली काय तिच्या? तिच्या खाली रेडी आहे. बर. बाकी ही तिसरी? ती पहिली दुसरी येताची. पहिला रू? हे पहिला रो आहे. पहिला रू आहे का? हा. पहिला रूची काय दुधाची? हिला आपण 11 लिटर पिळून घेतले. सकाळी 6, संचाला संध्याकाळी 5 लिटर. हो का? हा. 4 दात. 4 दाती आहे ना? 4 दात. बर. जरा म्हशी दाखवा नाना. ही म्हैस कितीला घेतली? पण ही म्हैस घेतली बाबा 1,63,000ला घेतली. बर. या ना. 1,63,000ला घेतली. बर. 14 लिटर आहे. 14? हा. बर. दुसरे येताचे. म्हैस घेताना तुम्ही काय बारकावे बघितले का? म्हैस आता आपल्या शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं तर
म्हैस घेताना काय बारकावे बघितले पाहिजेत की आपले बरेच शेतकरी मित्र हरियाणामध्ये येऊन खरेदी करतात, त्यावेळेस खरेदी करताना काय बघितलं पाहिजे की बाबा त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे? म्हैस घेताना थोडेसे पॉइंट असे सांगितले तर बरं होतील. आता आपण चारी थानं सड चेक करून चारी थानाचं अंतर समान आहे का, जुळलेली आहेत का, एखादं मुकं निघतं ती चालू करून देते ती आपल्याला, पण ते आपण स्वतः चेक करून घेतली ती ना. म्हणजे सड्यामध्ये पण असं होतं कधी कधी होय, की बंद असेल तरी असतं. चालू करून आपल्याला धार काढून धावते ती. इथं तसं होतंय. होतंय. हा हा. पण ते आपण स्वतः प्रत्येक म्हैस शेतकऱ्याकडून घेतलेली, व्यापाऱ्याकडून म्हैस नाही खरेदी केली. व्यापाऱ्याकडून घेतलंच नाही माल. हा, बरं असं काही झालंय का की बाबा शेतकऱ्याकडून माल घेतला म्हणून तुम्हाला माल महाग लागलाय, असं काय आहे का? हे महाग लागतो शेतकऱ्याचा, हा. 4,000 महाग लागतो, पण खात्री आहे त्यात. खात्रीशीर माल मिळतो हा, की बाबा प्युअर हरियाणाचाच माल की बाबा मिळतोय हरियाणाच्या मिळतोय. मुरा म्हशी मिळतात. हा, व्यापारी तसा देत नाही. हो ना. व्यापारी बाहेरने बांधून त्यांनी बांधलेले आहे त्या सध्या आता. हो ना. हा, बाकी अजून काही बारकावे आहेत का की ते म्हशीमध्ये बाबा आपण खरेदी करताना बघितले पाहिजेत? बरं काही चेक करून बघणं, किंवा काही लोक रिडकू दुसरं लावून देते ती. 3 महिने येलेली असली तर महिन्याचं 15 दिवसात रिडकू लावून देते ती. म्हणजे असंही इथं अनुभव येतो म्हणायचा. येतो. परत त्याचंही आपण म्हणजे हरियाणाला आलं म्हणजे फक्त तुम्ही म्हशी घेताय नाही असं नाही, तुम्ही बघायला लागतंय ना. हा, तुम्हाला अनुभव पण असणं गरजेचं आहे होय, की बाबा हरियाणाला आलाय आणि हरियाणाच्या म्हशी घेतोय, ह्याच्यापेक्षा तुम्ही म्हशी कोणत्या घेताय, कशा घेताय ते पण पाहिलं ती पाहिजे. महत्वाचं आहे ना. रिडकू लावलेली म्हैस असली तर 3 महिन्याची रिडकू लावून येल्ली असली 15 दिवसात रिडकू लावून देते. म्हणजे तसाही अनुभव येतो इथं म्हणायचं. हो. याच्या आधी तुम्ही कधी म्हशी घेतलेल्या आहेत का हरियाणामधून? नेले ते पहिले नेल्या होत्या ना. 6-7 पण तुम्ही वेळा. स्वतः स्वतः येतो, स्वतः घेतो. हो ना. हा, पहिले बरं सर, 2-3 तुम्ही पण या एक दिवस मिनिटं. बघूनच घेतो कधी. सर तुमचं नाव सांगा. सर नाव सांगा. माझं नाव भोसले विवेकानंद विद्याधर, महाराष्ट्र, सोलापूर, पंढरपूर शहरामधून मी येतो. सर आता किती म्हशी आहेत आपल्या गोट्यामध्ये? आता एकूण 20 म्हशी आहेत. 20 म्हशी हरियाणा. हा, बरं. आता किती घेऊन चाललंय? आता मी नानासोबतच घेऊन चाललोय, नानांच्या मार्गदर्शनाखाली. बरं आता 12 म्हशींचा आपण घेऊन चाललेलो आहे लॉट. बरं. म्हशी खरेदी करताना काही असा वेगळा अनुभव आला का आपल्याला की बाबा हरियाणामध्ये आता मार्केटची परिस्थिती काय आहे की कशा रेट मध्ये चालल्यात म्हशी? म्हशीचे वेट कमी असल्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये म्हशीचं प्रमाण कमीच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की सप्लाय आणि डिलिव्हरी ह्याच्यामध्ये फरक आहे. बरं. आता सध्या सप्लाय कमी असल्यामुळे म्हशींचा रेट जास्त आहे, परंतु दुधाची क्षमता आहे तीच आहे, किंवा चांगल्या क्वालिटीचं दूध म्हशी देत आहेत. म्हणजे दुधामध्ये फरक नाही, फक्त उन्हाळा चालू झाल्यामुळे थोडा फार किमतीमध्ये फरक झालेला आहे. आणि राहिला विषय, म्हशी आपण सगळ्या शेतकऱ्याकडून घेतल्यात त्याच्यामुळे पूर्ण म्हशी आपल्याला खात्रीशीर मिळालेल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन आपण म्हशी, तुम्ही व्यापाऱ्याकडून कुणाकडून दुसऱ्या म्हशी घेतलेल्या प्रॉपर शेतकरी? बरं, ह्या आता ह्या म्हशीमध्ये असं म्हशी खरेदी करताना तुम्ही असं काही बारकावे बघितले होते का? ते खरेदी करताना किती बघितले पाहिजे की तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना सांगू शकता? साधारण म्हशींची उंची, त्याची सडाची ठेवण कशी आहे, शिंगाची ठेवण कशी आहे. जर आपण मुरा म्हशी घेतोय तर मुरा म्हशीची काय वैशिष्ट्य असतील, ते वैशिष्ट्याला अनुसरून जर ती म्हैस पुढे असेल तरच आपण खरेदी करतो. म्हणजे उद्या जाऊन आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावरती ब्रीडिंगवर काम करू शकतो की जे आपण येतोय त्याच्यापेक्षा आपण तिथं स्वतः आपल्या डेव्हलप करू शकतो. ती गुणवैशिष्ट्य जर त्या म्हशीमध्ये असतील तर आपल्याला इथून घेऊन जाताना ती लक्षणं त्याच्यामध्ये शोधली पाहिजेत की बाबा आलो हरियाणामध्ये आणि घेऊन चाललोय, पण ते तुम्ही काय घेऊन जाताय ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणत्या क्वालिटीच्या म्हशी घेतोय किंवा काय घेतोय. बरोबर. आणि आता ही म्हैस तुमच्या हिशोबाने किती दूध देऊ शकते? आता नानाने सांगितल्याप्रमाणे आता 17-18 लिटर दूध ही म्हैस देते. तुम्ही आता पिळून घेतली तिला? हो, आपण 2-3 दिवस झाला मी रोज त्याला सकाळ किंवा संध्याकाळी जाऊन पिळून बघतोय आम्ही स्वतः समोर. बरं. आणि पिळून बघितल्यानंतरच म्हैस खरेदी करतोय. किती वेळ आलाय म्हणे? आता ही तिसऱ्या आलाय ना. बरोबर. बाकी आपल्या शेतकरी मित्रांना काही तुम्ही सांगू शकता का की बाबा हरियाणामध्ये आला तर खरेदीचं आत्ताचं मार्केट कसं आहे किंवा काय कसं आहे? नाही, तुम्ही हरियाणाला येऊन म्हशी खरेदी करा, परंतु त्यासाठी व्यवस्थित अगोदर तुम्ही मार्गदर्शन घ्या, माहिती घ्या. बेसिक पासून माहिती घेत वरती जावा. डायरेक्ट हरियाणामध्ये पोहोचू नका. हो, हा मेन विषय हा आहे की हा व्यवसाय बऱ्याच वेळा अशा युट्यूब चॅनलवरती किंवा कुठेतरी बघून आंधळेपणाने येऊन म्हशी खरेदी करतो आणि त्या म्हशींची किंमत आवाच्या सव्वा घेऊन जातो. बरं ठीक आहे, पैसे पण गेल्याची हरकत नाही, पण पैसे गेल्यानंतर पण ती वस्तू त्या क्वालिटीची पाहिजे, त्या क्वालिटीची भेटली पाहिजे, ते दूध दिलं पाहिजे. आणि आज आपल्या महाराष्ट्रात काय झालंय की आपण लोक काय करतोय, जोडधंदा म्हणून ह्या व्यवसाय का बघतोय. पण हा व्यवसाय असा आहे की तुम्ही ह्या व्यवसायामध्ये प्रॉपर जर उतरला, पूर्ण वेळ जर दिला, तर
ह्याच्यामध्ये सक्सेस आहे 100%. 100% सक्सेस आहे. फक्त याच्यामध्ये माहिती घेऊन आणि तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. बस बस. एवढेच सांगणे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ह्या 12 म्हशी आता पंढरपूरला चाललेल्या आहेत. नानांनी आणि त्यांचे सहकारी भोसले सर त्यांनी ह्या म्हशी घेतलेल्या आहेत. त्यांनी याच्या आधी हरियाणामधून खरेदी केलेली आहे आणि आत्ताही सगळ्या म्हशी ज्या काही खरेदी केल्यात सगळ्या म्हशी आपण शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या आहेत. 12+, 14+, 16+च्या म्हशी पिळून घेतलेल्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये थोडे मिल्किंगही दाखवणार आहे आणि गाडी भरेपर्यंत सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत कव्हर करणार आहोत.